रामकृष्ण हरी माऊली ज्ञानप्रिय ज्ञानराज या चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर आपण आलो आहोत अलंकापुरीमध्ये म्हणजेच आळंदी देवाची या ठिकाणी परमपूज्य गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असा 7 दिवसीय साप्ताहिक सोहळा आयोजित करण्यात येत आहे. डोळ्याची पारणी फिटेल असा सोहळा आपण बघणार आहोत. सोहळ्यातील महत्त्वाचे आकर्षण काय असणार आहे, सोहळ्यात कुठले कुठले साधू संत महंत उपस्थित असणार आहेत आणि अशा बऱ्याच गोष्टी या व्हिडिओतून तुम्हाला कळणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा ही नम्र विनंती. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग व्हिडिओला प्रारंभ करूया. परमपूज्य गोविंददेव गिरी महाराज अयोध्या नगरीतील राम मंदिराचे सध्याचे कोषाध्यक्ष देखील आहेत. हा त्यांचा गीता भक्ती अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा होत आहे. बघा किती छान भव्य मंडपाची सुंदर अशी कमान. चला तर मग आता आतमध्ये आपण प्रवेश करूयात. आतमध्ये येताच प्रसाद दिला गेला एक गीता भक्ती अमृत महोत्सव बघू शकता आपण. बघा येते महाद्वारापाशी आतमध्ये शिरल्याबरोबरच राम लक्ष्मण हनुमान सीता यांचं एक छोटंसं मंदिर स्थापन इथे केलेलं आहे आणि किती छान मूर्ती असे त्यामध्ये विराजमान आहेत. सुंदर असं दृश्य. खरोखर ही तर सुरुवातच आहे. आगे आगे देखो होता है क्या. खूप मजा येणार आहे. असं डोळ्याचं पारणं फिटल असं दिव्य दर्शन आपल्याला इथे घडणार आहे. जय श्रीराम. बघा रांगोळी किती छान अशी सुंदर रांगोळी केलेली आहे इथे. या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे श्रीमद भागवत कथा 108 कुंडीय महायज्ञ या ठिकाणी होणार आहेत. तसंच 75 ज्येष्ठ संस्कृती सेवकांचा येथे सन्मान होणार आहे. आपल्या देशातील वेगवेगळ्या भागातील 75 ज्येष्ठ संस्कृती सेवक म्हणजेच महामुनी संत या ठिकाणी येणार आहेत. ते कुठले कुठले संत येणार आहे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. या ठिकाणी बघा छोटे स्टॉल लागलेले आहेत. जसं की पोलीस मदत केंद्र, हे धर्मश्री प्रकाशन, इथे वेगवेगळी प्रकारची पुस्तके मिळतात. असे भरपूर स्टॉल इथे लागलेले आहेत. इथे कार्यालय आहे त्यांचं. असं एक प्रकारची एक छोटीशी एक नगरी या ठिकाणी उभारली असं आपल्याला दिसतंय. भव्य दिव्य आणि सुंदर अशी नगरी उभारलेली या ठिकाणी आपल्याला जाणवते. बघा किती छान आणि सुंदर असं पंडालमध्ये छोटे छोट्या हे स्टॉल बांधलेले आहेत, उभारलेले आहेत. « 11,111 गीतापाठ या ठिकाणी होणार आहे. 1,111 मृदंगनाद या ठिकाणी वाजणार आहेत. बघा किती सुंदर दृश्य. हे सगळं पेंडॉलच्या आतमध्ये, बाहेरून सगळीकडून तटबंदी अशी केलेली आहे आणि हे सगळं आतमध्ये आहे. या ठिकाणी बघा पेंडॉलच्या बरोबर समोरासमोर श्री विठ्ठल रुक्मिणी यांचं मंदिर स्थापन केलेलं आहे. महाद्वारापाशी आत प्रवेश करताच राम, सीता आणि हनुमानाचं आणि लक्ष्मणाचं मंदिर आहे आणि पेंडॉलच्या समोरासमोर म्हणजे स्टेजच्या समोरासमोर अगदी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर इथं छोटंसं मस्त छान असं सुरेख मनमोहक मंदिर इथे स्थापन केलेलं आहे. बघा किती छान असे मूर्ती दिसतात. असं वाटतं ना की असं वाटतं स्वर्गामध्ये आपण फिरत आहोत. खूप सुंदर वातावरण या ठिकाणी आहे. तसेच 1,000 मी सांगत होतो तुम्हाला 1,111 मृदंगनाद या ठिकाणी वाजणार आहेत.
तो कार्यक्रम इंद्रायणीच्या तटावर असणार आहे, घाटावरती असणार आहे. 1111 मृदंगाच्या तालामध्ये मोठा जयघोष या ठिकाणी होणार आहे. आणि दीपोत्सव, आरती संध्या, विविध व्याख्यानं, महानाट्य, खूप सारं या गीता भक्ती अमृत महोत्सवामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आपल्या देशातील हा तुमचं तर माहीत नाही मला, पण माझ्या आयुष्यातील हा खूप मोठा महोत्सव आहे. आणि मी डोळ्यांनी बघितलेला, म्हणजे असं लाईव्ह बघितलेला खूप मोठा महोत्सव आहे. बघू शकता इथे बघा, समोर आपल्याला पेंडॉल दिसला होता. इकडे दुसरं महाद्वार आहे. इथे बघा, हे बघा मोठा पेंडॉल आहे. यामध्ये हजारोने लोकसंख्या बसू शकतात. सगळ्यांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सुस्वागतम या ठिकाणी बघा. श्री गोविंद देवगिरीजी महाराज 75वा वाढदिवस त्यांचा साजरा होत आहे. बघा या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. ॲम्ब्युलन्स आहे या ठिकाणी. बाहेर सुद्धा ग्राउंडमध्ये सुद्धा मोठं पॅन्डॉल इथं ठेवलेलं आहे लोकांना बसण्यासाठी, आराम करण्यासाठी. कारण खूप लांबून लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि अजून येत पण आहेत. इथे आपण बघू शकता, इथे सगळं जेवणाची व्यवस्था आहे या ठिकाणी. इथे आतमध्ये सगळं सकाळी 12 वाजता जेवणाची व्यवस्था असते आणि संध्याकाळी 7ला जेवणाची व्यवस्था असते. तर हा खूप अद्भुत सोहळा, असा कधी न बघितलेला असा हा सोहळा आहे. मला खरोखर मनापासून इथं व्हिडिओ बनवावासा वाटला, कारण मला बघायला खूप छान वाटलं. असं डोळे एकदम तृप्त होऊन गेले आणि मनात असं आलं की आपण आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा हा व्हिडिओ बनवला पाहिजे. इथे बघा किती सुंदर अशी आसनाची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे खाली जमिनीवर नाही बसायला पाहिजे कोणी, सगळं खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे. पेंडॉलमध्ये हजारोने लोकसंख्या बसू शकते. ठिकठिकाणी स्क्रीन लावलेले आहेत, म्हणजे कुठल्याच व्यक्तीला असुविधा व्हायला नको. हा स्टेज आहे. आणि इथे बघा, हे सगळं जेवणाचं तुम्हाला सांगितलं मी, हे सगळं जेवणाचं पॅन्डल आहे इकडं मोठं. तिथे पण हजारो लोकसंख्येनं जेवायला लोक बसू शकतात. हे बघा आतमध्ये आहे. हे बघा किती छान दृश्य असं दिसतं. असं वाटतं की कुठंतरी एखाद्या चांगल्या आपण नाही का ऋषी मुनींच्या एखाद्या वनामध्ये आपण आलो आहोत. हे बघा या ठिकाणी होणार आहे 108 कुंडीय महायज्ञ. बघू शकता आपण किती छान असं जुन्या काळातील जसं ऋषीमुनींचं झोपड्या होत्या, त्यांच्या कुट्या होत्या, त्या प्रकारेच इथे सगळी बांधणी केलेली आहे. आपण बघू शकता. बघा किती छान असं सुरेख असं बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत चला. अजून भरपूर काही तुम्हाला दाखवायचं आहे. यज्ञपाठ या ठिकाणी होणार आहेत. हा यज्ञपाठ मंडप आहे. आपण आतमध्ये आलोय. आता बघा किती छान अशा छोट्या छोट्या कुट्या उभारलेल्या आहेत. बघा किती हिरवं, आजूबाजूला सगळं हिरवं, त्यांनी रोपटे वगैरे लावलेले आहेत. सगळं छान असं मनमोहक, सुंदर, शब्द पुरत नाही असं या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे. मोठ्या कुशलतेने हे काम केलेलं आहे, मोठ्या कौशल्याने हे काम केलेलं आहे. बघा या ठिकाणी 108 कुंडीय महायज्ञ म्हणजे चालू आहे. इथे बघा अग्नी जळत आहे. तिथे प्रत्येक कुटीमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या विभागामध्ये विभाजन केलेलं आहे.
काही ठिकाणी श्री गणेशाचं महायज्ञ आहे, काही ठिकाणी भगवान शंकराचं महायज्ञ आहे, काही ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचं आहे. असं वेगवेगळ्या भागामध्ये याचं विभाजन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या कुट्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत. आपण बघू शकता किती छान असं वातावरण, आतमध्ये बसण्याची व्यवस्था, असं वाटतं की एखाद्या अरण्यामध्ये आपण आलो आहोत. बघा, सुंदर असं वातावरण आहे की असं याआधी लाईव्ह तर कधी मी बघितलं नाही. बघा, फुलांची माळांची सजावट, खूप हे सगळं आपलं पारंपरिक पद्धतीनुसार, जुन्या पद्धतीनुसारच हे सगळं केलेलं आहे. या ठिकाणी 108 कुंडीय महायज्ञ आहेत. 108. बघा, खूप असं सर्वच्या सर्व कुटी जे बांधलेले आहेत, झोपडे जे बांधलेले आहेत, किती कुशलतेनं आणि कौशल्यानं काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता. आतमध्ये बघा, वरती सगळं ते यज्ञाचं धूप वगैरे जाण्यासाठी पण त्यांनी स्पेस ठेवलेला आहे. हे सगळ्या गोमाता आहेत. छोटीशी एक गोशाळा पण त्यांनी निर्माण केलेली आहे. तसेच या गीता भक्ती अमृत महोत्सवाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी महाराज हे देखील उपस्थित असणार आहे. त्याचबरोबर आपले पतंजलीचे बाबा रामदेवजी महाराज, परमपूज्य रविशंकरजी महाराज, सरसंघचालक मोहन भागवत आणि धीरेंद्र शास्त्री बागेश्वर धाम हे देखील या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणार आहेत. चला तर मंडळी, इथेच थांबूया. खूप छान वाटलं, तुम्हाला व्हिडिओ दाखवताना छान वाटलं आणि तुम्हाला बघायलाही छान वाटलं असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथंच थांबूया. नमस्कार. जय हरी. राम राम.